धडा दुसरा, माझा अनुभव. वार्षिक परीक्षा संपली. मी आणि रीमा घरी आलो. घरी पोहोचताच आईने सांगितले, उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचंय. रीमाने आनंदाने उड्या मारल्या. पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली. मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो. आगगाडीत बसलो. आगगाडी झुकझुक करत चालली होती. खिडकीत बसलेल्या रीमाचे केस भुरभुर उडत होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते. लुकलुकणे म्हणजे चमकणे. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. प्रसन्न म्हणजे आनंदी. आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती. ती वाचनात तल्लीन झाली होती. तल्लीन होणे म्हणजे मग्न होणे. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलू लागलो. झेलू लागणे म्हणजे घेऊ लागणे.